आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 6:15 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या NIA कोठडीत 7 दिवसांची वाढ केली आहे. अमेरिकेतून प्रत्यार्पण झाल्यानंतर तो 11 दिवसांच्या NIA कोठडीत होता. आता त्याची कोठडी 5 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार यासह अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा हात होता. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं शिक्षण विभागाकडे शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी जारी करण्यात आलेल्या शिक्षक समायोजन प्रक्रियेला न्यायालयीन स्थिती लक्षात घेता तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसं पत्र मुंबईत मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांना पाठवण्यात आलं आहे. शासन निर्णय 15 मार्च 2024 नुसार झालेल्या संच मान्यता आणि अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेवर विविध याचिका प्रलंबित असल्यानं ही कारवाई चुकीची ठरेल असं महामंडळानं स्पष्ट केलंय. नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतरही रेल्वे स्टेशनवरील अनामती सामानघर अर्थात क्लोकरूम आता प्रवाशांसाठी 24 तास आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार आहे. मंडळ रेल प्रबंधक दीपक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. CCTV सुरक्षा, सुरक्षित स्टील रॅक, प्रशिक्षित कर्मचारी आणि स्पष्ट शुल्क माहितीमुळे प्रवाशांना सामान सांभाळण्याची चिंता राहणार नाही. हास्य सम्राट आणि मिर्झा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचं 28 नोव्हेंबरला दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उद्या 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 ते 1 या वेळेत अमरावती इथल्या अभियंता भवन शेगाव नाका इथं श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलंय. देशाला बदलत्या तंत्रज्ञानानुसार आत्मनिर्भर होण्यासाठी सैन्य दलात दाखल होणाऱ्या छात्रांनी सक्षम असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे प्रमुख डॉक्टर अजय कुमार यांनी पुण्यात केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDAच्या 149व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी 329 स्नातकांना त्यांनी पदवी प्रदान केली. भारताचा हॉकी संघ सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. इपो इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं कॅनडावर 14-3 अशा गोल फरकानं दणदणीत विजय मिळवला. जुगराज सिंगनं 4 गोल केले. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.